दख्खनच्या पठारावर वसलेलं एक छोटंसं गाव होतं. गावाच्या एका टोकाला प्राचीन वडाचं झाड आणि त्याच्या शेजारी भगवान दत्तात्रयांचं शांत प्रसन्न मंदिर होतं. मंदिर फार मोठं नव्हतं, पण तेथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला विलक्षण समाधान मिळत असे. पहाटेच्या वेळेला पक्ष्यांचा किलबिलाट, मंद वारा, मंदिरातील घंटानाद आणि धुपाचा सुगंध यामुळे संपूर्ण परिसर पवित्र वाटत असे. त्या गावात गोविंद नावाचा एक तरुण राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि मनाने भक्तिमय होता. आईवडिलांच्या निधनानंतर त्याच्यावर घराची जबाबदारी आली होती. थोडीशी शेती, 2 गायी आणि एक जुनं घर एवढंच त्याचं सर्वस्व होतं. गोविंद रोज सकाळी भगवान दत्तात्रयांच्या मंदिरात जाऊन नमस्कार करायचा. त्याची एकच प्रार्थना असायची, प्रभो, मला संपत्ती नको, प्रसिद्धी नको, माझ्या मनात सदैव सत्य, करुणा आणि भक्ती राहू दे. मंदिरातील वृद्ध पुजारी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असे. एके दिवशी त्यांनी विचारलं, बाळा, तू रोज इतक्या श्रद्धेने येतोस, तुला काही मागायचं नाही का? गोविंद हसत म्हणाला, माझी इच्छा एकच आहे, भगवंतांनी माझा हात कधी सोडू नये. पुजाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काळ पुढे सरकत गेला. त्या वर्षी गावात भयंकर दुष्काळ पडला. विहीर कोरड्या पडल्या, शेतातील पिकं जळून गेली, जनावरांना चारा मिळेनासा झाला. अनेक कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. गोविंदचंही मोठं नुकसान झालं. त्याच्या शेतात काहीच उगवलं नाही. गायींसाठी चारा नव्हता. गावातील लोक म्हणू लागले, इतकी भक्ती करून काय उपयोग, देवानेच साथ सोडली. पण गोविंद शांत होता. तो रोज मंदिरात जाऊन म्हणायचा, प्रभो, संकट हेही तुमचंच रूप आहे, मला धैर्य द्या. एके दिवशी दुपारच्या उन्हात तो मंदिरातून परत येत असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक वृद्ध संन्यासी बसलेले दिसले. त्यांच्या अंगावर फाटके भगवे वस्त्र, हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. ते म्हणाले, बाळा, खूप तहान लागली आहे, पाणी मिळेल का? गोविंदाकडे फक्त अर्धा माठ पाणी उरलं होतं. घरी नेलं तर संध्याकाळपर्यंत भागलं असतं, पण त्याने क्षणाचाही विचार न करता ते संपूर्ण पाणी संन्याशांना दिलं. संन्याशांनी समाधानाने पाणी प्यायले. ते म्हणाले, तुझ्याकडे स्वतःसाठी काही उरलं नाही. गोविंद हसून म्हणाला, तुमची तहान भागली एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. संन्यासी त्याच्याकडे काही क्षण निरखून पाहत राहिले. बाळा, आज रात्री मंदिरात ये. इतकंच बोलून ते उठले आणि जंगलाच्या दिशेने निघून गेले. रात्री गोविंद मंदिरात गेला. संपूर्ण मंदिर शांत होतं. फक्त समईचा मंद प्रकाश आणि घंटांचा हलका आवाज ऐकू येत होता. तो ध्यानात बसला. अचानक मंदिरात विलक्षण सुगंध दरवळू लागला. वातावरणात तेज पसरलं. त्याने डोळे उघडले. त्याच्या समोर 3 मुख, 6 हात, पाठीशी उभी कामधेनू आणि 4 वेदांचे प्रतीक असलेले 4 कुत्रे अशा दिव्य स्वरूपात भगवान दत्तात्रय प्रकट झाले. गोविंदच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थरथरत त्यांच्या चरणी पडला. भगवान दत्तात्रय प्रेमाने म्हणाले, गोविंदा, तू मला ओळखलंस का? तो म्हणाला, प्रभो, आज दुपारी भेटलेले ते संन्यासी तुम्हीच होता. भगवान मंद स्मित करत म्हणाले, होय, संकटात माणसांचं खरं मन दिसतं. स्वतःची तहान विसरून तू दुसऱ्याची सेवा केलीस, हीच खरी भक्ती आहे. गोविंद नम्रतेने म्हणाला, प्रभो, माझ्याकडून काही विशेष घडलं नाही. भगवान म्हणाले, जो स्वतःच्या स्वार्थापेक्षा दुसऱ्याचा विचार करतो तो माझा खरा भक्त असतो. ते पुढे म्हणाले, लोक मला पर्वतात, जंगलात किंवा मोठ्या यज्ञात शोधतात, पण मी तर दयाळू हृदयात वास करतो. इतक्यात मंदिरातील प्रकाश आणखी तेजस्वी झाला. भगवान म्हणाले, माझे 24 गुरु होते. पृथ्वीने मला सहनशीलता शिकवली, वायूने अलिप्तता शिकवली, नदीने सतत वाहत राहणं शिकवलं, अग्नीने पवित्रता शिकवली. प्रत्येक सृष्टीतून ज्ञान मिळतं. गोविंद एकाग्रतेने ऐकत होता. जीवनात प्रत्येक माणूस, प्रत्येक घटना आणि प्रत्येक संकट काही ना काही शिकवून जातं. जो शिकत राहतो तोच खरा ज्ञानी होतो. इतक्यात भगवानांनी त्याच्या मस्तकावर करस्पर्श केला. क्षणभरात त्याच्या अंतःकरणातील भीती नाहीशी झाली. मनात अवर्णनीय शांतता भरून आली. भगवान म्हणाले, गोविंदा, उद्यापासून गावातील प्रत्येक गरजवंताला मदत कर. तुझ्याकडे जे आहे ते वाटत जा. उरलेली व्यवस्था मी करीन. दुसऱ्या दिवशी गोविंदने स्वतःजवळ उरलेलं धान्य गावातील वृद्ध, आजारी आणि उपाशी लोकांना वाटलं. लोक आश्चर्याने म्हणाले, स्वतःकडे काही नाही तरी हा वाटतो आहे. काहींनी त्याची थट्टा केली, पण गोविंदच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
काही दिवसांनी अचानक काळे ढग जमू लागले. विजांचा कडकडाट झाला. मुसळधार पाऊस सुरू झाला. कोरडी पडलेली धरती पुन्हा हिरवीगार झाली. शेतात अंकुर फुटले. विहिरी भरल्या. जनावरांना चारा मिळू लागला. संपूर्ण गाव आनंदाने नाचू लागलं. गोविंदच्या शेतात मात्र यंदा इतरांपेक्षा अधिक भरघोस पीक आलं. लोक म्हणू लागले, ही भगवान दत्तात्रयांची कृपा आहे. पण गोविंद म्हणाला, कृपा माझ्यावर नाही तर श्रद्धेवर झाली आहे. काही महिन्यांनी पुन्हा तेच तेजस्वी संन्यासी गावात आले. यावेळी संपूर्ण गाव त्यांच्या दर्शनासाठी जमलं. ते म्हणाले, या गावात आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे सेवा, सत्य, करुणा आणि नम्रता. हे बोलून ते मंदिराकडे गेले. लोक त्यांच्या मागे धावले. परंतु मंदिरात पोचल्यावर ते कुठेच दिसले नाहीत. फक्त भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीसमोर ताजी फुलं ठेवलेली होती आणि संपूर्ण मंदिर दिव्य सुगंधाने भरून गेलं होतं. गावकऱ्यांना समजलं, स्वतः भगवान दत्तात्रयच संन्याशांच्या रूपाने आले होते. त्या दिवसापासून गावात एक सुंदर परंपरा सुरू झाली. दर गुरुवारी प्रत्येक घरातून थोडंसं धान्य जमा करून गरजूंना दिलं जाऊ लागलं. कोणी उपाशी राहू नये, कोणाला मदतीची गरज भासू नये, हीच सर्वांची भावना बनली. गोविंद वृद्ध झाला, पण त्याची भक्ती कधी कमी झाली नाही. तो नेहमी म्हणायचा, भगवान दत्तात्रय चमत्कार दाखवण्यासाठी येत नाहीत. ते आपल्या अंतःकरणात प्रेम, दया, विवेक आणि सेवाभाव जागवण्यासाठी येतात. ज्याच्या मनात अहंकार नाही, ज्याच्या हातात सेवा आहे आणि ज्याच्या ओठावर नाम आहे, त्याच्यावर भगवान दत्तात्रयांची कृपा अखंड राहते. आजही असं म्हणतात की त्या प्राचीन मंदिरात पहाटेच्या शांत वेळी कधीकधी दिव्य सुगंध दरवळतो. मंदिरातील घंटा आपोआप हलकेशी वाजते आणि वडाच्या झाडाखाली भगव्या वस्त्रातील एक तेजस्वी संन्यासी क्षणभर दिसतो. जो भक्त निष्काम भावाने, श्रद्धेने आणि शुद्ध अंतकरणाने भगवान दत्तात्रयांचं स्मरण करतो, त्याला संकटात धैर्य, अडचणीत मार्ग, दुःखात आधार आणि जीवनात योग्य दिशा मिळते. कारण भगवान दत्तात्रयांची कृपा ही केवळ संपत्ती देणारी नसते, तर माणसाच्या अंतकरणाला समृद्ध करणारी असते. तात्पर्य, खरी भक्ती म्हणजे केवळ देवळात जाऊन नमस्कार करणे नव्हे, तर प्रत्येक जीवात परमेश्वर पाहणे, गरजूंना मदत करणे, संकटात श्रद्धा न ढळू देणे आणि नम्रतेने जीवन जगणे. जिथे सेवा, करुणा आणि निष्काम भक्ती असते, तिथे भगवान दत्तात्रयांची कृपा नक्कीच प्रकट होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.